हाय, दिस इज़ मी ईटिंग मौसम्बी क्योंकि संत्री मैं पी नहीं सकती, समजने वाले को इशारा काफ़ी है. तर आज मी निघाले शांती शोधायला. रामूची शांती नाही हो, माझी मनाची शांती. सगळ्या गावाचा ताण घेऊन जेव्हा मला देवाघरी जाण्याचा विचार येतो तेव्हा मी या स्वर्गासारख्या ठिकाणी येऊन बसते. बिकॉज दिस प्लेस गिव्ज मी पीस. आमच्या छत्रपती संभाजीनगरची ही जागा जपानच्या चेरी ब्लॉसमपेक्षा कमी नाही आहे बरं का. तर हे आहे बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेले विपස්සना केंद्र, जिथे असंख्य बुद्ध मूर्ती आणि पिंक ट्रम्पेट ट्री झाडांचं जंगल, ज्याला दरवर्षी जानेवारी ते एप्रिलमध्ये गुलाबी बहार येतो. ही जागा इतकी शांत आणि सुंदर आहे की दिवस कसा निघून जातो कळतच नाही. माझं होतकरू डोकं इतकं ओव्हर थिंकिंग करतं की कधी कधी त्याला ब्रेकची गरज पडते. आज माझ्या मेंदूने माझ्या मनाला ओव्हरटेक केल्यामुळे मला इथे लँडिंग करावी लागली. मेरी स्किन चीक चीक के कह रही की बहन स्ट्रेस लेना छोड दे. पण मी तर माझ्या डेली जगातच राहणार, बिकॉज दिवसा ढवळ्या मला 2 झाडं आलिंगन करताना दिसताय. असो, द सरीन ब्युटी ऑफ दिस प्लेस रिमाइंड्स मी की मनाची शांती ही आपण विसरत चाललेली एक गरज आहे, जी फक्त शांत ठिकाणीच भेटू शकते. स्वतःबद्दल थोडं प्रेम दाखवून स्वतःचे चांगले फोटो घेण्याचा असफल प्रयत्न करून मी तिथून निघायचं ठरवलं. और फिर मैंने कुछ ऐसा देखा जिससे मुझे मेरे बिछड़े हुए सहेलियों की याद आ गई. टॉपिक फार सिरियस वाटतोय हा. जंगलामध्ये अशा कुटीमध्ये राहण्याचं परत एक डेलिलू स्वप्न. उफ मेरे ये महंगे ख्वाब. मला या पायऱ्या चढण्यासाठी चेन्नई एक्सप्रेसच्या थंगबलीची गरज पडेल. मोसंबी के बाद हॅड सम पायनॅपल, मेड शेरू आणि पहिलं किचन खराब करून परत एक नवीन घेतलंय. काहीही म्हणा, पण अशा जागांना ॲप्रिशिएट करताच आलं पाहिजे. मग तुम्ही कधी जाताय चेरी ब्लॉसम बघायला आणि गेले ना तर प्लीज तिथे घाण करू नका. आणि आणखीन एक, कोणाला ह्या फुलांच्या झाडांचं मराठी नाव माहिती असेल ना तर मला प्लीज कळवा. ओके बाय, भेटू.